मंडळी नमस्कार. मी सुजाता चोक. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण म्हणतो की प्रत्येक दैवताला काहीतरी वनस्पती प्रिय असते. जशी तुळस प्रिय आहे विष्णूला, शंकराला बेल, तशा गणपतीला दुर्वा प्रिय आहे. दुर्वा, शमी आणि रुई या 3 वनस्पतींचा संबंध गणेशाशी आहे. तर रुईच्या रुई म्हणजे मंदार, त्याच्या मुळापासून गणेशाची मूर्ती तयार केली जाते. आणि रुई आपल्या पत्रीमध्ये पण रुई असतेच. तर गणपतीला दुर्वा प्रिय का, हे आज आपण पाहू. आणि मंदार आणि शमी ही पण गणपतीला प्रिय आहे. तर त्याविषयी आपण आज थोडंसं बघूया. तर एकदा नारद मुनी इंद्राच्या दरबारात गेले त्याला भेटायला. तेव्हा इंद्राने त्यांना विचारलं की गणपतीला दुर्वा एवढा प्रिय का. तर ते म्हणाले, मी तुम्हाला कौंडिन्य मुनींची गोष्ट सांगतो. त्यांनी याचं कारण सांगितलेलं आहे. ती गोष्ट मी तुला सांगतो आज. कौंडिन्य मुनी आणि त्यांची पत्नी आश्रया हे दोघं परम गणेश भक्त नगरीत एका राहत होते. आणि त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली. ती अशी होती, एकदा यमाच्या दरबारामध्ये खूप मोठा उत्सव चालू होता. नाचगाणी वगैरे दरबारामध्ये महोत्सव चालू होता. आणि अप्सरा नाचत होत्या, गाणी चालू होती, सगळे देव लोक वगैरे आनंदात होते. अशा वेळी अचानक तिथे अनलासूर नावाचा राक्षस आला. आता राक्षस आला, त्याचं अनलासूर नाव हे लोकांनी केलं असेल, कारण तो अग्नी ओकत होता. अनल म्हणजे अग्नी. तो अग्नी त्याच्या डोळ्यातनं अक्षरशः ज्वाळा निघत होत्या. त्यामुळे लोकांनी बहुतेक त्याला अनलासूर असं नाव दिलं असेल. तो आला आणि ज्वाळा ओकत त्यावेळेला सगळे देव, ती उत्सव सगळा हे झाला, विसर्जित झाला, विस्कळीत झालं सगळं. लोक पळू लागले, सगळे ऋषीमुनी पळायला लागले. कोणाला काही कळेच ना आता काय करायचं. तर विष्णू म्हणाला की आता आपल्याला गणपतीला आपण साकडं घालू, गजाननाला साकडं घालू आपण. म्हणून सगळे देव गजाननाकडे गेले. देव जात आहेत असं पाहिल्याबरोबर मागे अनलासूरसुद्धा आगीच्या रुळात सगळं धावत त्यांच्या मागे त्यांना पकडायला धावायला लागला. गजाननाकडे गेले ते लोक. गजाननाने मागे पाहिला, अनलासूर येतो आहे. ते म्हणाले, अनलासूर येतो आहे तर त्याचा बंदोबस्त मी त्याचं पानिपत्य करीन, तुम्ही काय काळजी करू नका. तरी तो आला म्हटल्यावर सगळे देव तिथूनही पळून गेले, लांब जाऊन गेले. तो समोर येते गजाननाला जाळायला. म्हणजे तो समोर येते, गजानन शांतपणाने उभा. आणि तो अगदी जवळ आल्यावर गजाननाने आपलं मुख उघडलं, मोठं केलं आणि त्याच्यामधून अनलासुराला गिळला, आपल्या पोटामध्ये गिळला. आता आगीचा लोळ तो पोटात गिळल्यानंतर दाह तर होणार, असह्य दाह गजाननाला सुरू झाला. त्यांनी गिळल्याबरोबर सगळे देव गजाननाकडे आले आणि त्यांनी पाहिलं की याला फार दाह होतोय, विवळत होता तो, अत्यंत जळजळाट पोटामध्ये सगळे, अख्खा राक्षस गिळलेला ना. मग सगळे लोक म्हणजे वरुणाने त्याच्यावर पाण्याचा वर्षाव सुरू केला शिरावर. त्यानंतर महादेवाने सहस्रपण्यांचा नाग थंड वाटावं म्हणून त्याच्या डोक्यावर धरला. विष्णूने आपल्या हातातलं कमळ दिलं त्याच्या हातात की त्याला कुठल्याही प्रकारे त्याला थंड वाटावं, पण काही होईना. त्यानंतर मग सगळे ऋषी जे होते ते ऋषी रानात गेले आणि त्यांनी खूप दुर्वा, सहस्र ऋषी समजा ना तुम्ही, सगळे ऋषी गेले आणि त्यांनी दुर्वा उपटून आणल्या सगळ्या. त्या सगळ्या दुर्वा आणलेल्या जवळपास हजारो, म्हणजे 21 जुडींची दुर्वांची एक जुडी, अशा सगळ्या दुर्वा त्यांनी गणपतीच्या डोक्यावर ते वाहत राहिले. त्या सगळ्या वाहत सगळ्या दुर्वा ज्यावेळी त्याच्या डोक्यावर पडल्या त्यावेळी त्याचा दाह कमी झाला. हळूहळू तो खूपच कमी झाला आणि मग बरं वाटलं त्याला. तो म्हणाले, दुर्वांमुळे माझा दाह शांत झाला आहे, आता आजपासून ही दुर्वा मला प्रिय आहे. तर ही गोष्ट त्यांनी सांगितली आणि तेव्हापासून त्याला दुर्वा प्रिय झाली. आता आणखी एक गोष्ट पुढे सांगितली कौंडिन्य ऋषीने आपल्या आश्रयाला, पत्नीला. तर ते म्हणाले की असेच नारद इंद्राला म्हणाले की एकदा मी जनकाच्या दरबारात इंद्राला नाही गजाननाकडे गेले आणि त्याला म्हणाले, आज मी काहीतरी चमत्कारिक पाहिलं. तो म्हणे काय. तर म्हणे, मी मिथिला नगरीचा राजा जनक याच्याकडे मी गेलो होतो आणि तो विचारायला गेलो त्याला की त्याच्या कोशामध्ये कधीच संपत्ती कमी कशी पडत नाही, तो इतका उदार आहे, तर कसं त्याला कमी नाही पडत काही, तर त्याच्यावर देव प्रसन्न आहे हे मी त्याला सांगायला म्हणून खरा गेलो. तिथे गेल्यानंतर मी त्याला म्हटलं, जनका तू खूप पुण्यवान आहेस रे, तुझ्यावर परमेश्वराची कृपा आहे. तर तो म्हणाले, नाही परमेश्वर आहे, मी परमेश्वर आहे, करता धरता करता सगळा मीच आहे आणि माझ्यामुळे हे सगळं होतं.
आता नारद मुनींच्या नावाने पत्रकारांचा सन्मान सुद्धा केला जातो. नारदाला पत्रकार म्हटलं जातं देवलोकातला. तो परखड असणारच. तो तोंडावर त्याला म्हणाला जनकाला की तुला आपल्या संपत्तीचा गर्व झाला आहे, तू देवही मानायला तयार नाही आहेस, पण तुझ्या गर्वाचं हरण एक दिवस नक्की होईल आणि ते लवकरच होईल. असं सांगून गेलेला नारद मुनी गजाननाकडे आला आणि हे सगळं त्यांनी गणपतीला सांगितलं. ते सांगितल्यावर गणपती एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि जनकाच्या राज्यात गेले. जनकाकडे गेले आणि त्याला तो ब्राह्मण असा गरीब गुरीब असा, आणि त्याला म्हणाले की मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. तो वाटच बघत असतो. दानशूर राजानं तो त्याला घेऊन आपल्या पाकखान्यात गेला. तिथे जवळपास 50,000 लोकांचं अन्न शिजून तयार होतं. त्याबरोबर गजानन तिथे गेला आणि तुटून पडला आणि सगळं ते ते तयार असलेलं अन्न त्याने अक्षरशः एका मिनिटात संपवलं. तेव्हा ते तिथल्या आचारी म्हणाले, अहो हा राक्षस आहे, हा माणूस नाही आहे, हा राक्षस असणार. सगळीकडनं आणलं. ते म्हणाले नाही पण द्यायला पाहिजे याला, यांनी मागितलं याचं काय. हा सगळीकडनं आणलं, कोठारं सगळी रिकामी झाली, सगळं लोकांकडनं मागून आणलं, तरी काही नाही. तर तो म्हणाला नाही, माझं पोट अजूनही भरलेलं नाही. जनक राजा शरण आला त्याला. तो तिथनं निघाला. कोण? गजानन तिथून निघाला. त्याला म्हणाला की काही नाही, तू उगाचच तुझी कीर्ती मोठी आहे, काही उपयोग नाही, तू काही माझं पोट भरू शकत नाही आहेस. तिथून तो निघाला आणि त्याच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण पती पत्नी राहत होते. ते गणेश भक्त होते. त्यांच्याकडे तो गेला आणि त्यांना म्हणाला की मला तुम्ही भूक लागली आहे, मला मी तुमचा हा राजा जो आहे ना जनक, हा काय कामाचा नाही म्हणाला. त्याची कीर्ती ऐकून मी त्याच्याकडे जेवण मागितलं तर माझं पोट भरेल इतकं जेवण तुम्हाला देऊ शकलेलं नाही, तुम्ही मला आता काहीतरी द्या. तर ते लोक म्हणाले की आमच्याकडे तर खरंच काही नाही आहे, पण दुपारी सकाळी पूजेला आम्ही दुर्वा आणल्या होत्या, त्या दुर्वातला एक अंकुर आमच्याकडे उरला आहे, तेवढंच आम्ही तुला देऊ शकतो. गजानन म्हणाला चालेल द्या, तो भक्तीने मला काही दिलं तुम्ही तरी माझं पोट भरेल, पण घमेंड करून गर्वाने तुम्ही मला कितीही दिलं तरी माझं समाधान होणार नाही. मग तो दुर्वांकुर त्यांनी अतिशय भक्तीने त्या ब्राह्मणाला अर्पण केला. गजाननाने तो दुर्वांकुर प्रेमाने खाल्ला आणि एका क्षणात त्याचं पोट भरलं. त्यांनी प्रसन्न झाला आपल्या रूपात आणि त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. म्हणाले काय तू वर माग काहीतरी, मी तुला वर देणार आहे. तर ते म्हणाले नाही, जन्मजन्मी तुझी भक्ती करण्याची संधी आम्हाला लावू दे, एवढंच आम्ही मागतो. ही गोष्ट सांगितली कौंडिन्य मुनींनी आपल्या पत्नीला आणि तिला त्यांनी सांगितलं तुझा जर विश्वास नसेल तर यातली एक दुर्वा घे आणि इंद्राकडे जा आणि इंद्राकडे या दुर्वेच्या वजना इतकं सोनं मी मागितलं असं सांग. पत्नीचा विश्वास नव्हता दुर्वांवर फारसा. ती ते दुर्वा घेऊन इंद्राकडे गेली आणि इंद्राला म्हणाली की मला या माझ्या नवऱ्याने याचं सोनं मागितलं आहे, या वजनाचं सोनं मागितलं आहे. इंद्राने सेवकाबरोबर तिला कुबेराकडे पाठवलं आणि कुबेराला सांगितलं की हिला जेवढं सोनं पाहिजे तेवढं द्या. तर तो पारड्यामध्ये त्यांनी दुर्वा ठेवली, सोन्याची एक लगट टाकली. टाकतोय काही भार होईच ना ते दुर्वाचं. आणि मग सगळं सोनं त्यांच्या कोशामधलं सगळं सोनं संपलं. तरीसुद्धा दुर्वेचं पारडं जड. मग आता काय करायचं. सगळे देव पण देवांना बोलावून पाठवलं कुबेराने. सगळे आले देव बसले. कुबेर आधी बसला त्या पारड्यामध्ये, कुबेराची बायको बसली. हे अतिशयोक्ती असू शकते, पण वाचायला दुर्वेचं महत्त्व सांगण्यासाठी कदाचित पुराणकारांनी या गोष्टी लिहिल्या असतील. तर कुबेर बसला, कुबेराची पत्नी बसली, सगळे देव बसले. शेवटी इंद्र आला. इंद्र आल्यानंतर इंद्र आपल्या ऐरावतासह त्याच्या पारड्यामध्ये बसला. तरीही दुर्वेचं पारडं जड होतं. मग सगळे देव गजाननाला शरण गेले आणि त्याला म्हणाले नाही, सगळे देव कौंडिन्याकडे गेले आणि त्याला म्हणाले की तू जे सांगतो आहेस ते दुर्वेचं महत्त्व ते आम्ही मान्य केलेलं आहे आणि आम्ही तुला मान्य करतो हे की दुर्वा ही गणेशासाठी श्रेष्ठ आहे आणि त्याचं महत्त्व अमोल आहे. तर त्यावेळी आता शमी आणि मंदार यांची गोष्ट मी तुम्हाला पुढच्या वेळी सांगेन. आता मी इथे थांबते. नमस्कार.